प्रज्ञाताई सातव आपल्या सोबत आहे। विधान परिषदेचा फॉर्म भरायची 3 वाजताची वेळ होती आणि भाजपकडून त्यांनी अधिकृत उमेदवारी दाखल केलेली आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, तुमच्याही चेहऱ्यावर आनंद दिसतोय। जी संधी तुम्हाला या ठिकाणी दिली त्याबद्दल काय सांगा? आनंदाचाच क्षण आहे, कारण की आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला होता डिसेंबरमध्ये 18 तारखेला। तेव्हापासून भाजप पक्षाने आम्हाला सगळ्यांना सामावून घेतलं, पक्षामध्ये आम्हाला परिवार म्हणूनच सामावून घेतलं आणि आज खरोखरच ही कॉन्स्टिट्यूशनल पदावरची मला जी संधी पक्षानं दिली, तर ते एक काम करण्यासाठी आम्हाला अजून जिल्ह्यामध्ये सोपं जाणार आहे आणि त्याच्यामुळेच सर्व कार्यकर्ते आज हर्षित झालेले आहेत। नक्कीच काँग्रेसकडून पण उमेदवार देण्यात येणार होता, पण आता काँग्रेसने माघार घेतल्याची माहिती मिळते, त्यामुळे बिनविरोध होईल ही सगळी निवडणूक असं वाटतंय। ॲक्च्युली काँग्रेसकडून बायनियल इलेक्शनसाठी उमेदवार दिला जाणार होता, बाय इलेक्शनसाठी काँग्रेसनं उमेदवार देणार नव्हते, तर पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोधच होईल। बायनियल इलेक्शन्सची अजून माहिती नाही मिळालेली, अजून 3 वाजेनंतर सगळं पिक्चर क्लिअर होईल। नक्की जर काँग्रेसने उमेदवार दिला तर मग काय नेमकं होईल, काय चित्र असेल असं वाटतं तुम्हाला? कारण नाना पटोले म्हणतात की विधान परिषदेवरती आमचा जो विधान परिषदेचा आमदार आहे तो आम्ही त्या ठिकाणी बसवू। तर मग आम्हाला 12 तारखेला आम्हाला आवडेल इलेक्शनला सामोरे जाण्यासाठी आणि 13 तारखेनं आम्ही आमचा पक्ष आणि महायुतीसुद्धा आम्ही दाखवून देऊ की विक्ट्री ही आमचीच आहे। नक्कीच तुम्ही महिला आहात आणि महिला शक्ती जे विधेयक आहे त्यावर सुद्धा आपण पाहिलं की मुंबईमध्ये सुद्धा मोर्चे काढण्यात आले, बिल पास होऊ शकलं नाही आहे। तुम्ही महिला आहात, भाजपमध्ये आता आहात, सत्ताधारी पक्ष आहे, कशा पद्धतीनं महिला सक्षमीकरणासाठी काम कराल आणि या बिलाकडे कसं पाहता? ॲक्च्युली जर तुम्ही बघितलं तर महर्षी ऋषी व्यासमुनींपासून तेव्हापासून गार्गे आणि मैत्री या काम करत आलेले आहे आणि आजसुद्धा जर भाजपमध्ये तुम्ही बघितलं तर सर्वोच्च पदावरती राष्ट्रपतीपदीसुद्धा आज महिला आहे आणि अनेक पदांवरती आज महिला आहे आणि खालच्या म्हणजे सरपंच पदापर्यंत आज आमच्याकडे महिला काम करत आहेत। तर खरोखरच भाजप पक्ष हा नारीवंदन ह्या फॉलो करतो आणि म्हणूनच हा कायदा ते करू पाहत होते, परंतु काही विरोधी पक्षांनी हे होऊ दिलं नाही। परंतु तरी आम्ही परत एकदा सगळेजण मिळून संघटित होऊन एकत्रितपणे हा लढा देणार आहोत आणि हा कायदा लवकरात लवकर पास करण्यासाठी आम्ही सगळेजण मेहनत घेणार आहोत। कळमनुरी इथला जो मतदार आहे त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी यापूर्वी सुद्धा प्रयत्न झाले, तुमच्या माध्यमातून हे प्रयत्न किती प्रखर होतील आणि कोणकोणते मुद्दे ज्यांना तुम्ही हात घालू इच्छिता, कामं करू इच्छिता? आता कळमनुरी हिंगोली पूर्ण हिंगोली जिल्ह्यातच आम्ही पूर्ण आमची जिल्हाध्यक्ष साहेब असतील, आमच्याकडे हिंगोलीचे आमदार मुटकुळे साहेब आहेत, त्याच्यानंतर आमच्याकडे राज्यसभेचे खासदार वडकुते साहेब आहेत, आमच्याकडे वसमतला सुद्धा आमचे दांडेगावकर साहेब आहेत आणि आम्ही सगळे मिळून आमची आता टीम तिथे चांगली मोठी टीम तयार झालेली आहे आणि आम्ही सगळे मिळून हिंगोली जिल्ह्यामध्ये पक्षाचं संघटन बळकट करून पक्षाला 1 नंबरवर कसं नेता येईल आणि पक्ष संघटन तर एक विषय आहे, परंतु गोरगरीब जनतेला, सामान्य नागरिकांना, महिला भगिनींना, बळीराजाला त्यांचे अनेक जे विषय असतील ते सोडवण्यासाठी आम्ही सतत कार्यरत राहणार आहोत। नक्की देवेंद्र फडणवीस यांनी जो विश्वास दाखवला, उमेदवारी दिली तुम्हाला, पक्षासाठी तुम्ही काय काम करणार, पक्ष बळकटीसाठी काय काय कोणकोणती पावलं उचलणार? आपल्या राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी मला ही जी संधी दिली आणि त्याबद्दल मी त्यांचे आणि संपूर्ण टीमचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि इथून पुढे ते मला संघटनेमध्ये पण जे काही ते आम्हाला कामं सांगणार आहेत ते सगळे कामं आम्ही पूर्ण करून म्हणजे त्यांना जी अपेक्षा असेल त्या पद्धतीने आम्ही ते पूर्ण करू आणि पक्षाला संघटन वाढवण्यामध्ये आमचा जो काही हातभार लावता येईल तो लावू। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।